किल्ला चढताना सुरुवातीलाच आपल्याला एक हत्तीचं मूर्ती बघायला मिळते पीओपी मधली आणि शेजारीच तोफ आहे. किल्ल्याची काही माहिती या ठिकाणी जिचा मी फोटो टाकणार आहे. आणि श्री विश्रामगड उर्फ पट्टा किल्ला या किल्ल्याचा टोटल इतिहास याच्यावरती आहे. आणि किल्ल्यावरती बघण्याजोगं काय काय आहे काय काय नाही आहे. महायोगिनी लक्ष्मी बाबा गुफा आहे, पट्ट्यादेवीचं मंदिर आहे, शिवकालीन बारव आहे, 12 हौद आहे, शिवकालीन तळभुयार आहे, त्यानंतर शिवकालीन घुमट आहे आणि घुमट काही आताच्या स्थितीत अशा प्रकारे दिसतंय. त्यानंतर शिवकालीन सुरुंग पण आहे. त्यानंतर रसद धान्य आहे, धान्य कोठारी, सीतामाईची कपडे धुण्याची टाकी. 12 वाजता किल्ल्याच्या टॉपवर राहतो. यावेळेस 12 वाजता ट्रेक चालू केलेला आहे. कधी कधी बदलावं लागतं. आज शनिवार आहे, बऱ्यापैकी सुट्टीचा दिवस आपण म्हणू शकतो. किल्ल्यावर जेमतेम गर्दी आहे आणि 3 महिन्याचा थकवा निघतोय. पहिलं आपल्याला एक सुस्थितीत असलेलं नव्यानं बांधण्यात आलेलं एक प्रवेशद्वार बघायला मिळते. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, मित्र बनव्यामधी गाढवासारखा, मित्र उन्हामधी गाढवासारखा. तुमची दुश्मनी याच्या सोबत आहे, माझा काही रोल नाही याच्यात. मी फक्त घेऊन येतो बर का, लक्षात आलं का? ऐ बॅग घेऊन जाऊ का खाली? ऐक ना, तू बॅगी का बघूच नको, फक्त पाणी बॉटल आहे ना. कुठे गेला? अय तू नको काही उद्योग करू भाऊ. तू उंबर खातो. एक काम कर, बॅगीची चेन वर पहिली मोठी आडवी दे रे, इकडे दे. हे काय देखे की तुम्ही त्याला दे त्याला. यस. आणि अख्ख्या काही नाही तर कान फडतच लागेल तो आल्या. चालतीच घेतलं तू डायरेक्ट फेकून देतो बिन लाजासारखा. काही काम न धंदा तुला घाबरतो. मित्र वनव्यामध्ये गाडवासारखा कोणता फोटो काढतो आता येणं पाहिजे. तू कसं घेऊन चाला बाय. हा 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 हा. अय 10 रुपये झाले त्याची दे. इकडून आलं पाहिजे दुसरं. भाग 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 भाग. पकड़ पकड़ उसको पकड़. अरे किल्ल्यावर लई भाई और बहनों, काठी घ्यायला चारों तरफ से घेर लिया गया है. एखादी काठी घ्यायला लागणार का? ये देखो, अच्छा हुआ हमने कुछ तो लाया था उनके लिए, वरना इसकी आज फिर से दाव पे लग जाती है ना. हे पकड. काठी नाही घरी एखादी. काठी नाही. आता हेच तुझ्या जीवनाचा जन्म बाईच चालत राहे. जाओ जाओ उधर जाओ तुम सब. जाओ जाओ जाओ. हमारे पास कुछ नहीं, उसको पू दिया है. जाओ उधर. वास लागत वास कळत. हा ना, इतक्यात आले रे. वास तुझाच लागत आता. अरे बापरे. अरे ओ कालिया, कितने आदमी थे रे. न्यायच्या लायकीचं नाही धर का काही. अरे अबे कुछ तो ख्याल कर. आपण आहे ना प्रवेशद्वार दाखवता आलं नाही एवढं खास, कारण की माकडांमुळं शूटिंग नाही जमली. त्यानंतर एक इथं छोटीशी देवडी आहे.
देवडी का गुफा आहे? देवडी. 4-5 जण आरामात बसू शकतात पावसाळ्यात. आणि त्यानंतर पुढेच असलेलं लक्ष्मण स्वामी महाराज गुफा आहे, जी काही लॉक करण्यात आलेली आहे. त्याच्या शेजारी या 2 मूर्त्या आहे. हे मूर्त्या कसल्या आहेत त्या मी नाही सांगू शकत. कोणाला माहिती असेल तर कमेंट. क्या लगता है तेरे को? कुछ नहीं लगता, आज तो थोड़ा सा क्या है? इम्पॉसिबल मिशन है आज का थोड़ा सा. आमच्या मागे एक आहे ना फॅमिली येते, फॅमिली भरपूर मोठी आहे. रस्ता कुठे? रस्ता इकडने. हा, आमच्या मागे एक छोटीशी फॅमिली येते. छोटीशी नाही, भरपूर मोठी फॅमिली. आणि त्यांना माकडांनी आम्हाला जिथं पकडलं होतं तिथंचे हे बघा, 4ही बाजून उभे. हे बघ, आम्ही टोल दिलेला आहे. होय, कळलं का? समजत आले टोल भरलाय का नाही. आता एक थोडस पुढे आल्यानंतर एक मावळ्यांच्या काही प्रतिमा आहे. आणि समोरच होय टोल दिलेला आहे आम्ही. हॅलो मिस्टर माकड. समोरच 2 मावळ्याच्या प्रतिमा आहे. त्यानंतर महाराजांचं सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. त्या शेजारीच सद्गुरु लक्ष्मण स्वामीजी महाराज आश्रम विश्रामगड. या आश्रमापासून आता आपण उजव्या दिशेला जाऊ. तत्पूर्वी आपल्याला एक अजून फलक मिळालेला आहे. त्या फलकावर काहीतरी माहिती आहे. ही माहिती अशी आहे, महाराष्ट्र शासन वन विभाग उप वन विभाग संगमनेर ही तर आपली जबाबदारी आहे. कृपया प्रसन्न स्वच्छ प्रसन्न म्हणजे कृपया प्रसन्न स्वच्छ व हा कृपया मन प्रसन्न स्वच्छ व आनंदी लुटण्याचे आरोग्य. हा, प्रसन्न स्वच्छ प्रसन्न. हे प्रसन्न म्हणजे प्रसन्न स्वच्छ व नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी. हा, प्रसन्न नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी ओरडणे, किंचाळणे, मोठ्याने हसणे असे गैरवर्तन टाळा. आपल्या बरोबर खाद्यपदार्थ आणताना ते कापडी किंवा कागदी पिशवीतच आणा. प्लॅस्टिक पिशवीचा वापर प्रकर्षाने टाळा. अशा छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही जरा बघा. ऐतिहासिक पारिवार्तिक पावित्र्याची ऐतिहासिक ऐतिहासिक पावित्र्याची ठेवा जाण. टाकू नका कचरा, करू नका घाण. आणि पट्टा किल्ला उर्फ विश्रामगडाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तुमचे सहकार्य प्रेरणादायी व लाखमोलाचे असतील. घाम मला पण आलाय, तुला पण आलाय. तुझी तर टोटल ती सनस्क्रीन टोल भरलाय एवढंच सांगायचं. ऐक ना, ती खालची ती धर ना. ते नको आम्हाला. दिल पे लिहिलंय का हो. मित्रांनो, विश्रामगड इज अ बेस्ट लोकेशन इन द सह्याद्री असं मी म्हणू शकतो. स्वच्छता आहे, पायऱ्या आहे आणि ठिकठिकाणी गडाची माहिती आहे. आता
विश्रामगडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिली पट्टेवाडीकडून व दुसरा कोकणवाडी खेड्याकडून. परंतु पट्टेवाडीकडून जाणारा मार्ग अधिक प्रचलित व सुकर आहे. गड पायथ्याशी पट्टेवाडीकडून व चढताना प्रथमच नजरेस पडते ती प्राचीन तोफ आपली तोंड, म्हणजे आपण ज्या बाजूने आलो होतो ते. त्यानंतर हे पावसाळ्यातील काही असं भन्नाट चित्र आहे. हे बघा, चलत राहा. आणि हा विश्रामगडाचा सह्याद्री परिवर्तनाकडून कळसुबाई पर्वत रांगेमधील नाशिक जिल्ह्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्ग वैभव पट्टा किल्ला अर्थातच विश्रामगड 1671 साली हा किल्ला मुघलांच्या आधिपत्याखाली होता. परंतु 1672 खूप चुकू राहिले कारण की तिथे असं लिहिलेलं आहे, सह्याद्रीतील पर्वत रांगां असं लिहिलेलं आहे. आणि आमचे योगेश भाऊ आज काहीतरी वेगळंच बोलले, तुम्ही ऐकून घ्या परत एकदा, रिटर्न घ्या पण बघून घ्या. परत बघून घ्या. 1672 साली मोरोपंत पिंगळे यांनी किल्ल्याची चढाई व किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. मोरोपंत पिंगळे हे की सातमाळ डोंगर रांगेतले जेवढे पण किल्ले त्यांना सह्याद्रीमध्ये म्हणजे आपल्या मराठी शाहीमध्ये आणण्यात त्यांचा सर्वात मोलाचा वाटा आहे. आज मला समजले, सध्या माझा असा चेहरा वेगळाच लुक दिसून राहिला, असा खुजलेला आहे तू. आज मित्राचं नुकतंच लग्न होणार आहे. आता सगळ्यांनी लग्नाला येत्या काही दिवसामध्ये त्याचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करूया आपण. हा ब्लॉग लग्नानंतर पडेल मला अशी खात्री. लग्नानंतर नाही, तुझं पोरग पहिलीला जायचं संबंधित छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्रके. असे मोहीम जागोजागी असले पाहिजे जेणेकरून आहे ना येणारी काही मंडळी ना सुधारली तर सुधरल. आज्ञापत्रके व्यवस्थित वाचा. आणि हीच ती जागा आहे जी आपल्याला सूचना फलकमध्ये माहिती पत्रकामध्ये दाखवली होती की मावळे चढण्याची जागा आहे. आणि काहीशी इकडे बी पूर्वी असावं, कारण आजूबाजूला आहे ना जागजागी खोबळे, या खोबळ्या भरपूर ठिकाणी. हे बघा प्रभू, हे वन्यजीवा आम्हाला फोटो काढायचे 5 मिनिटाकरता बॅगा ठेवायचे, फक्त बॅगेला हात नाही लावायचा, नाही तर कान फाटीतच लागेल. अय ऐकलं का, चल तिकडे जाय. आमचा योगेश एवढा डेंजर आहे, मी मागून एखादं वानरराज आलं तरी मला सांगणार नाही लवकर. कशाला सांगू, कॉन्टेंट एक फोटो उभं पटकन. एक कॉन्टेंट क्रिएटरला काय लागतं, एक युट्यूबरला काय लागतं, त्याच्या मित्राची हाल व्हावा, मित्राची हालच करा, त्याच्या मित्राचे हाल झाल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ बनवावा आणि तो सोशल मीडियावर असा अपलोड करावा, जेणेकरून लोकांना काहीतरी नवीन बघण्यात इंटरेस्ट असतो. तुझे हाल हाच माझा कॉन्टेंट. फोटो काढू द्या. नमस्कार मंडळी. किल्ल्याच्या निम्म्या भागाच्या वरती आल्याच्या नंतर एक आपल्याला पाण्याची एक छोटीशी गुफा बघायला मिळते, जी काही आतमध्ये एक 15 फुटाच्या आसपास आहे. त्यानंतर आडवी होती आणि ही गुफा आता जवळपास बऱ्यापैकी बुजलेली आणि त्याचा थोडंफार महिना पाणी आहे. आणि आम्हाला सर्वात जास्त त्रास दिलेला आहे तो या मंडळीनं. आम्हालाही दिलाय, समोरच्या काही फॅमिली तिलाही दिलेलं आहे. आम्ही तशीच काही थोडेफार लोक आहे जे की या किल्ल्यावरती भटकंती करतोय. आणि आपल्याला आता त्या पॉइंटवरती जायचंय.
या ठिकाणी भरपूर मोठी जागा आहे. इकडे बी आपल्याला एक सभागृह आहे. इकडे आपल्याला काही लोक राहू शकतात, या हिशोबाची जागा आहे. आणि समोरच एक सभामंडप टाईप बांधलेलं आहे. आणि त्याच्या पुढे एक पाण्याचं छोटंसं टाक आहे, ते बघू. त्या सेल्फी पॉइंटला बघू आणि त्यानंतर त्या रेलनंच असंच आपण इकडं पुढे येऊ. नदीमध्ये पोहायला जायचंय, जाऊ दे ना व. आणि तिकडे तिची आई. मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना व. तिकडून नदीमध्ये पोहायला जायचंय, जाऊ दे ना व. नॉट आणि फोन स्टोरेज फ्री ऑफ. इंग्लिश जमतं, फिलॉसॉफी तसंच इंग्लिश जमतं. अरे बाप रे बाप. हो गया स्टोरेज फुल, तो क्या करना है. मित्रांनो, आपण कधीही कुठल्याही किल्ल्यावरती जाणार असाल किंवा कुठलीही ट्रिप काढणार असाल, त्याआधी तुम्ही एक काम करणं गरजेचं आहे. ते म्हणजे की तुमच्या मोबाईलचा जो स्टोरेज आहे, मोबाईलचं जे स्टोरेज आहे ते तुम्हाला कमी करायचं आहे. त्याच्यातले फालतूचे फोटो, व्हिडिओ, सेंड केलेल्या रील्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपल्या गर्लफ्रेंडसोबत केलेल्या चॅट्स, आपल्या फियांसेबरोबर केलेली चॅट्स, फोटोज, ते डिलीट मारणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या ट्रिपमध्ये व्यत्यय येत नाही. याबद्दल आपण काही म्हणू शकाल? बोल की आता, बोल के. कुछ नहीं बोलने का हमको, बताया ना हमने. क्या बताया? स्टोरेज फुल हो गया है. अभी फोटो कैसे निकालेगा? मैं थंबनेल क्या लगाऊंगा? फक्त बोल. पाणी पिऊन झालं. अशी करायची, झाकण परत काही बाटली परत त्याच्या रूपात येणार नाही. अशी टाकायची. आत्ताच मी एक आहे ना स्वच्छतेचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ मार्फत. आणि इथं ती कचराकुंडी आहे आणि त्याच्यासमोर ती कचराकुंडी येते ना, काही प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे आहे. परंतु हे बघा, हे दारूच्या बॉटल्स या सगळ्या पडलेल्या इडं. आणि किल्ल्यावर तसं ऐतिहासिक म्हणजे किल्ला तर आहेच, एक गड तर आहेच, परंतु या गडाला एक धार्मिक स्थळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्याची कोणी गांभीर्य घेत नाही. आणि त्या धार्मिक स्थळावर तुम्ही दारू पिताय, पटलं पाहिजे तुमच्या जीवाला पण थोडंफार का होईना. एक चांगलं ठिकाणी, त्या चांगल्या ठिकाणा तुम्ही खराब का करताय मला तेच कळत नाही. आणि खाली तसा चेक पॉईंट आहे, तो कधी चालू असतो. आता आम्ही आलो तर चेक पॉईंट बंद येतो, त्याचा कोणी खास यूज नाही केला असं मला वाटतंय. या काही लोक ग्रामस्थांनी थोडीशी दक्षता घ्यायला हवी. दिलाय ना तुमच्या माईलच. हे बघ, मी एक तो वैतागलोय भाऊ. एवढे हात जोडतो. अरे गप्पा सर रे. हे बघ, ऐक ना, ट्रायपॉड मोडला ना तरी चालेल, पण डोक्यातच फोडील तो आल्या. बॅग आहेत, काहीच नाही, पाणी फक्त. ते तिकडं पाणी प्यावा तिकडं. मायला नाही ना, असं जाऊ ना वरती. एक मस्त फोटो काढायचा होता. नका रे ताराच देऊ, लय दिवसानंतर आलेलो मी. हा हा, चढा चढा चढा. हो, चालू केली. डांगळांग टाकळांग, डांगळांग टाकळांग, डांगळांग टाकळांग टांग, टाकळांग टाकळांग डांग. झालं का? झालं का? आता त्याचा एक सीन झाला. आता माझा, आता बघून लंगडा काय करीतो. लंगडा घोडा, रेस्का लंगडा घोडा.
नमस्कार मंडळी, आज आपला ब्लॉग समाप्त होतोय याच ठिकाणी. 12 पाण्याची टाकी बघितली, इसलिए साला पेड़ कितना उड़िया मार रहा था. मर रे तिकडेच. खाली 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 खाली. तर अशा प्रकारे आपला व्लॉग इथं समाप्त होत आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपण कधी काही म्हणतो ना, कोणी आपल्या गड किल्ल्यांची संवर्धन नाही करत आणि स्वच्छता नाही करत, ही जबाबदारी खरं तर आपली पण आहे. आता हे शिवकालीन धान्य कोठार त्या बाजूला आहे आणि त्याची पाटी इथं पडलेली आहे. अशीच एक पाटी त्या तिथं पडलेली आहे समोरच. आणि जे येत आहे ना अशी विनाकारण नुकसान करण्यासाठी किंवा ऐतिहासिक जागा खराब करण्यासाठी, या गोष्टीची जरा लाज ठेवायला पाहिजे. इकडेच घेऊ ओंकार नाही, तिकडे ठेवू ना आपण. इकडे खाली आहे, इकडे समोर खाली. या गोष्टीची जरा जाण ठेवली पाहिजे. कोणी आपल्याला चांगलं नाही करता येत ना, जरा निदान चांगली गोष्टी टिकून राहतील या गोष्टी तर केलं पाहिजे. नाही हात नाही लावायचं, वाचायचं, समोर निघून जायचं. ते तोडून लांब आणून टाकण्यात काय मजा येते तेच कळत नाही. आणि तुमचा ओंकार वाघ या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की आपली येणारी पिढी काय बघणार आहे, फक्त डोंगर. इथे कुठेतरी ती पाटी उभी असावी. त्या पाटीला तुटून लांब कुठेतरी नेऊन टाकण्यात पाहिजे. इथं असू शकते ती पाटी, या जागी असू शकते किंवा इथं आजूबाजूला कुठे पण. ती एक व्यवस्थित ठिकाणी ठेव. नाही तिथे नको ठेव. हा ठेव तिथंच. इतकं चांगलं काम केलेलं आहे या किल्ल्यावरती. आतापर्यंत मायनस पॉइंट कुठेच नव्हता. आणि हे आता आपले असे पर्यटन करणारे पर्यटक म्हणे. दोन पॉइंट आढळले, एक नुकसान केलेली पाटीची आणि दारूच्या बाटल्या. बाकी ओव्हरऑल किल्ला एक नंबर आहे, बघण्याजोगा किल्ला आहे. बघितला पाहिजे आणि जतनही केला पाहिजे. त्या गोष्टीचं कधी गांभीर्य येईल काय माहिती. म्हणजे इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची कशी वाट लावायची हे खरं तर आपल्या लोकांकडून शिकलं पाहिजे. बाटल्या पुढे टाकून सिंपल आहे ना. 1 लिटरची पाण्याची बॉटल आपण वर आणू शकतो, रिकामी बाटली खाली जाऊ शकते. जाऊ काय ती घरापर्यंत जाऊ शकते.